बसून घ्या. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं उद्दिष्ट आहे की आपल्याला विकसित महाराष्ट्र घडवायचा आहे. पण अध्यक्ष महोदय, आपली जी तरुण पिढी आहे त्यासमोर जर सध्या कुठलं संकट असेल तर ते ऑनलाईन गेम्स आहे. अध्यक्ष महोदय, हा फक्त धाराशिवचा विषय नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा विषय. अध्यक्ष महोदय, माझ्या धाराशिव तालुक्यातील बावी या गावातील लक्ष्मण मारुती जाधव या तरुणाने ऑनलाईन गेमच्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं, मुख्यमंत्री महोदय आपण आहे तिथं, त्याने स्वतःची शेती विकली, घर विकलं आणि तरी त्याचं देणं फिटत नव्हतं म्हणून त्याने स्वतःच्या 2 वर्षाच्या मुलाची विष पाजून हत्या केली, पत्नीची हत्या केली. त्याची पत्नी गरोदर होती आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. अध्यक्ष महोदय, आपण महाराष्ट्रात हा फक्त आमच्या धाराशिवमध्ये असेल किंवा महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन तरुण खूप आहारी गेलेले आहेत आणि आत्महत्या करतायत. शेती विकावी लागते त्यांच्या पालकांना. अध्यक्ष महोदय, मी उत्तर वाचलं, आपण शासनाने दिलेलं उत्तर सांगितलं की ऑनलाईन गेमला शासनाकडनं कुठलीही परवानगी नाही. आणि खरं तर अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेब संवेदनशील आहेत. हा प्रश्न फक्त माझ्या धाराशिवपुरता मर्यादित नाही, पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. इथं बसलेल्या प्रत्येक 288 आमदारांच्या मनात ही किंवा प्रत्येक पालकाच्या मनात हीच आहे की ऑनलाईन गेम थांबल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, उत्तरात सांगितलंय की आपण जनजागृती करतोय. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, मुख्यमंत्री महोदय, ही जनजागृतीच्या पुढे गेलेली गोष्ट आहे. त्यामुळं स्वर्गीय आर राबांनी जसा डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता तशीच अपेक्षा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची आपल्याकडनं आहे मुख्यमंत्री महोदय. त्यामुळं आपण आपल्या उत्तरात सांगितलं की आम्ही केंद्राला विनंती करतोय की कायदा करावा, परंतु जसं तेलंगणामध्ये बंदी आहे तसा कायदा आपण करावा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक पालकाची जी इच्छा आहे ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन त्यांची शेती विकावी लागती, रोज तरुण आत्महत्या करतोय. त्यामुळे माझी मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण संवेदनशीलपणे निर्णय घेऊन ह्या ऑनलाईन गेमला महाराष्ट्रात बंदी आणावी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य कैलाश पाटील यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्याबद्दल शासनाचे दुमत नाही. ऑनलाईन गेम्समुळे अलीकडच्या काळामध्ये आपल्या नवीन पिढीवर, युवा पिढीवर किंवा अगदी मध्यमवर्गीय लोकही त्याच्या आहारी चाललेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यातनं पैसे हारतात आणि मग पुढे काही लोक क्राईम करतात, काही आत्महत्येचे प्रकार देखील झालेले आहेत आणि म्हणून याच्यावर कुठेतरी नियमन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मुळामध्ये हा जो काही रोग आहे हा गेल्या 4-5 वर्षात वेगाने वाढलेला रोग आहे. आत्ता खरं म्हणजे या संदर्भात केवळ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमिजिएटरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रूल्स 2021 ज्या भारत सरकारने तयार केल्या त्याच्या व्यतिरिक्त याचं नियमन करणारा कुठलाच कायदा नाही आहे. आणि ज्यावेळेस याच्या संपूर्ण लिगॅलिटीची आम्ही चौकशी केली आणि याच्यावर आपल्याला कायदा तयार करता येईल का हे देखील पडताळून पाहिलं, त्यावेळी असं लक्षात आलं की हा कायदा केंद्र सरकारच्या डोमेनमध्येच त्या ठिकाणी तयार होतो. याचं कारण काय आहे? जसं आपण म्हटलं डान्स बार बंदी. आता डान्स बार हा या राज्यात बार तयार होतो, त्या ठिकाणी आपल्याला तो बंद करता येतो. याचं होस्टिंग हे फक्त महाराष्ट्रात होत नाही, याचं होस्टिंग देशभरातून जगभरातून होस्टिंग केलं जातं. आणि म्हणून याच्याकरता आत्ता जो काही कायदा आहे हा कायदा केंद्र सरकारनेच बनवण्याची आवश्यकता आहे. हा राज्य सरकार बनवू शकत नाही. अशा प्रकारचा कायदा कुठल्या राज्याने बनवला असेल तरी त्याला तो इफेक्टिव्हली, मला एक सांगा, 1 मिनिटाकरता सांगू की तेलंगणाने एखादा कायदा केला असेल असं आपण तुम्ही म्हणताय, मी तर बघितलं नाही, आम्ही माहिती घेतली कुठल्याच राज्यात हा कायदा नाही आहे, तरी देखील इंटरनेटवर जाऊन कोणी खेळत असेल तर तेलंगणा त्याच्यावर काय कारवाई करेल? याचं कारण कायदा काय पाहिजे? कायदा हा गेम बंद करण्याकरता पाहिजे. तुम्ही खेळणाऱ्यावर कारवाई करून हा विषय संपणार नाही. हा गेम जर बंद